वसईत पोद्दार शाळेचा मनमानी कारभार आणि दादागिरी समोर आलेली आहे। पोद्दार शाळेमध्ये जवळपास 20 मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आलेलं आहे। ही सर्व मुली 10वी मध्ये शिकत होती आणि ह्यांची वर्तवणूक चांगली नसत असल्याचं कारण देत शाळेने ही LC जी आहे यांच्या हातामध्ये दिलेली आहे आणि हेच ते पालक आहेत आणि हे पालक सध्या कमालीचे संतापलेले आहेत। वसई पश्चिमेच्या दत्तानीच्या मागे ही पोद्दार शाळा आहे आणि या शाळेमध्ये 20 विद्यार्थी असे आहेत की हे सध्या 10वी मध्ये गेलेले आहेत, म्हणजे 9वी पास झालेले आहेत, परंतु त्यांची काहींची वर्तवणूक चांगली नाही, काही पास होणार नाही या भीतीने शाळेने त्यांना LC दिलेली आहेत आणि LC वर असं कारण लिहिलेलं आहे की तुम्ही या मुलांना SSC बोर्डला टाका। पहिलीपासून 9वी पर्यंत जी मुलं आहेत की त्यांच्या CBSE बोर्डला शिकली आणि अचानक या मुलांना सांगितलं जातं की तुम्ही स्टेट बोर्डला यांना टाका। तर दुसरीकडे शाळेचा रिझल्ट 100% लागावा यासाठीच ह्या सर्व आटापिटा असल्याचं सांगण्यात येत आहे। या विरोधात पालक कमालीचे संतापले होते। सकाळपासून पालकांनी प्रिन्सिपलला भेटण्यासाठी वेळ मागितली होती, परंतु प्रिन्सिपल काही समोर आले नाही। अखेर बहुजन विकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना पालकांनी बोलवलं असता तिकडे पोलीस देखील आले आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर शाळेने जे आहे की यांच्याशी बोलण्याचे आहे की तयारी दाखवली। तर दुसरीकडे शाळा ही अशा प्रकारचे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप आहे पालकांनी केलेला आहे। एकीकडे 10वीला ही मुलं जर त्यांना कमी मार्क असतील तर त्यांना प्रमोट केलेलं आहे आणि प्रमोट करून त्यांना 10वीला टाकण्यात आलेलं आहे, परंतु असं असताना शाळेतून का काढावा असा सवाल या पालकांनी केलेला आहे। तर एवढंच नाही तर जी 20 मुलं आहेत यांची नावं जी आहे शाळेच्या पहिल्या माळावर जी आहेत की बोर्डवर लावलेली आहेत आणि शाळेचा जो प्रेयर होते त्या प्रेयर नंतर यांना जे आहे की स्पीकरवर या मुलांची नावं देखील सांगितली जातात। त्यामुळे ही 20 मुलं आहेत की कमालीची डिप्रेशनमध्ये गेलेली, काही मुलांनी तर जेवण देखील सोडलेलं आहे। ह्या संतापलेल्या पालकांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूया। मी सविता वानखेडे, माझा मुलगा नील वानखेडे इयत्ता 9वी मध्ये शिकत होता आणि तो पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये, तर त्याला काही कारणास्तव त्याला शाळेतून काढून टाकले। तर मला मग काय कारण काय सांगितलंय? कारण फक्त की केस मोठे वगैरे आणि शाळेत ऐकत नाही शिक्षकांचं वगैरे एवढंच कारण सांगून त्याने मुलाला शाळेतून काढून आणि डायरेक्ट पॅरेंट्स लोकांच्या हातात लिव्हिंग सर्टिफिकेट देतोय आणि सांगतो म्हणजे आम्हाला कुठली काही एक खबर न देता किंवा शाळेत न बोलवता कुठली इन्फॉर्मेशन न देता त्यांनी आम्हाला डायरेक्ट शाळेत बोलवून डायरेक्ट हातात LC देत आहेत। काय म्हणजे तुमच्या मुलाला कुठे ॲडमिशन मिळतंय का? मुलाची काय परिस्थिती? मी 4 शाळा फिरली, मला एकही शाळेत ॲडमिशन देत नाही आहे आणि ते सरळ सांगताय की नाही म्हणून। मुलाची परिस्थिती काय? मुलगा माझा 4 दिवस झाले ना जेवण करत आहे ना कोणाशी बोलत आहे। अगर उद्या काही झालं मुलाचं तर जोखीमदारी पोद्दार स्कूल राहील आणि त्याचा प्रिंसिपल असेल। मेरा नाम रमिता सिंह है। क्या हुआ आपके साथ? मेरा बच्चा पोद्दार स्कूल में 5th स्टैंडर्ड से है और जब मैंने एडमिशन लिया था तो मैंने बोला था सर मेरे बेटे को कोई प्रॉब्लम नहीं है। इनफैक्ट ट्यूशन टीचर भी बोलती है कि बच्चा कर लेता है, लेकिन उसको एक ही फोबिया है, जब एग्ज़ाम होता है ना तो उसको ना थोड़ा सा डर जाता है वो और वो कम कर देता है। आप सुनिए तो फिर सर ने क्या बोला कि मैं अपने दम पे इस बच्चे को आगे बढ़ाऊंगा। 5 साल हो गया ना, ये लोग हम लोगों को बताते हैं कि क्या बच्चा ने लिखा है क्या नहीं लिखा है, और प्रिंसिपल बोलता था कि हम लोगों को कैसा है कि मैं पढ़ाता हूँ, मेरे टीचर पढ़ाती हैं और बच्चा लिखता है तो जिम्मेवारी मेरी है, पेरेंट्स का इसमें लेना देना कुछ नहीं है, कोई रोल नहीं है। बट आज के डेट में डायरेक्ट LC पकड़ाने की कोशिश कर रहे हैं। मैंने लिया नहीं है, प्रमोटेड है लड़का, ऐसा नहीं है कि फेल है, ऐसा भी नहीं है कि कुछ उसको इशू है। 2 मार्क्स उसके एक सब्जेक्ट में काटे गए हैं क्योंकि वो लेट हो गया था और वो फेल नहीं है, 2 मार्क्स उसी ने है, प्रमोटेड है बच्चा। उसके बावजूद भी उन्होंने उसको स्कूल में नहीं एंट्री करने दे रहे हैं, पेरेंट्स को परेशान कर रहे हैं, बच्चों को परेशान कर रहे हैं। मैं मोनिका शर्मा। हाँ बताइए, आपकी लड़के को कितना परसेंटेज है? और उसको 75% मिला है, 9th में प्रमोट भी किया है, तो भी उसको ओपन हाउस वाले दिन LC पकड़ा दिया है, ये बोल के फालतू का रीज़न दे के कि वो मस्ती करता है। छोटा सा रीज़न दिया है, मैंने मैम को बोला मैम ये रीज़न नहीं हुआ कि नहीं हमारे लिए रीज़न है, आप LC लेके जाइए। LC में क्या लिखा हुआ है? LC में प्रमोटेड लिखा हुआ है और रिजल्ट में लिखा हुआ है ही इज़ गुड इन स्टडी, ये भी लिखा हुआ है। मतलब ये उनका रिजल्ट में लिखा है उन्होंने, तो भी और बिहेव भी गुड लिखा हुआ है। एक्चुअली सर का ईगो हर्ट हो गया किसी बात को लेकर, बस वो ही पकड़ के बैठे हैं।
उनका ईगो ही है और कोई रीज़न नहीं है LC देने का। माझं नाव मिलिंद रामचंद्र जाधव। माझ्या मुलीचं नाव आहे आर्या मिलिंद जाधव। ती पोद्दार शाळेमध्ये शिकते। तर तिला पिऊनच्या इथे तिथं लिव्हिंग सर्टिफिकेट आणि हे दिलं आणि तो बोलतो काय ह्या शाळेत ही ह्या लायकीची नाही, ICICI मध्ये शाळेत शिकायची आहे अशी बोलत शाळा बोलत होते ते लोक। आणि प्लस की तो बोलतो तुम्ही दुसऱ्या शाळेत ॲडमिशन बघा, कुठल्या पण स्टेट गव्हर्नमेंटच्या असं बोलत होता। आणि पण आम्ही त्याला विचारलं की का असं, तो बोलतो तुमची मुलगी इथे अभ्यास करू शकत नाही। पण मी विचारलं की एवढ्या 4 वर्ष होती तर तुम्ही तिला प्रमोटेड तर करत होते, तेव्हा का तुम्ही असं अगोदर का नाही आम्हाला हे केलं? मग म्हणजे तुम्ही पैशासाठीच हे एवढे हे करत होते ना, आहे ना। माझी बहीण 9th स्टँडर्डमध्ये पोद्दार स्कूलमध्ये आहे आणि मॅथ्स एक्झाम चालू होती आणि भर एक्झाममध्ये तो प्रिन्सिपल आला आणि तिच्या कानात जवळ येऊन बोलतो की तू इंस्टाग्राम वापरते का, आणि जर वापरतेस हे मी बघितलं आहे आणि तू स्टुडंटसारखे ॲक्ट करायला चालू कर। आणि हे मला वाटत नाही पद्धत आहे एका प्रिन्सिपलची बोलायची। आणि ना तिला आता LC देत आहेत ना तिला रिझल्ट्स देत आहेत आणि आम्ही बघितलं आहे रिझल्ट ती पास आहे तरी पण असं करतायत। हे का करतायत माहीत नाही। तुम्ही कंप्लेंट करणार आहे का पोलीस? हो करणारच नक्कीच। मुलांना न्याय देण्यासाठी आता आम्ही क्षितिज ठाकूर दादांशी बोललो आहे। क्षितिज ठाकूर दादांनी सांगितलं आहे सगळ्यांना घेऊन या, आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि पुढचा निर्णय आता आणि आपा का घेतील। कारण क्षितिज दादांनी आम्हाला एकच शिकवण दिली आहे की शाळेत किंवा शिक्षण संस्थेमध्ये आपण कुठलीही अरेरावीची भाषा करायची नाही। शिक्षक हा गुरु असतो, त्यामुळे गुरु कसाही वागला तरी आपण त्याच्याशी नम्र वागावं ही आम्हाला आपा आणि दादांची शिकवण आहे। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला की मुलांचं जे रेस्टिकेट करतायत त्यांच्या मुलांचं फलकवर नाव ठेवतायत, वरून त्यांचं अनाउन्समेंट करून नावं सांगतायत, फार चुकीची गोष्ट आहे। मुलांची कोवळी मनं आहेत, त्यांच्या मनावर परिणाम होईल आणि ह्यातला जर पुढे काही झालं तर जबाबदार फक्त मॅनेजमेंट असेल आणि जर असं काही झालं तर मॅनेजमेंटला सोडणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। आजपर्यंत अशी शाळा पाहिली नाही आणि शाळेमधले जे प्रिन्सिपल आहेत, मॅनेजमेंट आहे, ते अरेरावीची भाषा करतात, सुशिक्षित भाषा करतच नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी मुलं पास झाली आहेत त्यांना शाळेतून काढलं जातं का, तर फक्त 40 आणि 50% आहे म्हणून। म्हणजे स्कूलची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी शाळा कुठेतरी हे अरेरावीची भाषा आणि अशी मनमानी कारभार करतायत। मुलांचं भवितव्य काय, उद्या उठून समजा एखाद्या मुलाने काही करून घेतलं तर त्याचे जबाबदार कोण? आम्ही जेव्हा मॅनेजमेंटशी बोलायला गेलो त्यावेळेला मॅनेजमेंट सरळ म्हणतं तुम्ही ह्या प्रिमायसिसमध्ये आहेत, आमच्या प्रिमायसिसमध्ये आहेत, वरून तुम्ही बाहेरून येऊन आम्हाला शिकवता। हे सगळी भाषा हे असं मॅनेजमेंट करतं। वरून पोलीस बसलेत, पोलिसांसमोर अरेरावी, ही कुठली मॅनेजमेंटची भाषा नाही आणि सुशिक्षित माणसाची भाषा नाही। आम्ही शांतपणे बोलत होतो, परंतु मॅनेजमेंट अतिशय घाणेरडं आणि अरेरावी आहे। मी लोकांना आव्हान करेन की अशा शाळेमधून जेवढा लवकरात लवकर होऊ शकते तेवढा लवकरात लवकर मुलांना काढून चांगल्या शाळेत टाका, असं मॅनेजमेंट असेल। कारण मी शाळेबद्दल चांगलं ऐकलेलं की पोद्दार शाळा चांगली आहे, शिक्षण चांगलं आहे, पण मी म्हणेन शाळा जरी चांगली असेल तरी गुरु जर असा असेल तर शिष्य कसा होईल ते विचार करा आणि त्यापुढे मुलांना शाळेत टाका। विषय असा झाला आहे की इकडे जे प्रायव्हेट स्कूल झालेत ते फक्त एज्युकेशन हे बिझनेस मॉडेलवर चालत आहे। 9वीपर्यंत 5वीपासून जो पोरगा तुमच्याकडे शिकतो, 9वीला तुम्हाला अहसास झाला की तो पोरगा 10वी पास होऊ शकत नाही म्हणून विदाऊट कारण तुम्ही 9वीला पोरांना बाहेर काढून टाकतात। एकदमच तुम्ही अगर एवढे पोरांना काढलं, दुसरं इकडे CBSE स्कूल आहे का, त्यांना ॲडमिशन होणार का? आणि विदाऊट कारण तुम्ही फक्त तुमचे 10वीला पर्सेंटेज कमी येणार आणि तुम्ही आत्ताच डिक्लेअर केलं की तो पोरगा 10वी पास होऊ नाही शकत का? 1 वर्ष नाही तो पोरगा शिकू नाही शकत का? हे जे मॅनेजमेंटने केलं आहे आणि हे प्रिन्सिपल जे अरेरावीचा भाषा करतो ते एकदम चुकीचं आहे। त्याने अगर ते पोरांना परत नाही घेतलं आणि त्यांना परत ॲडमिशन नाही दिलं तर आम्हाला पण बहुजन विकास आघाडी स्टाईलने काम करायला लागेल। आम्ही बाहेर इकडे बसून मोर्चा करू, पर ते पोरांना आम्ही BDOकडे जाऊ आणि ॲडमिशन करून घेऊ।